कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी हा ना माझ्यासाठी एकदम एकदम बेस्ट दिवस आहे। कसं सगळं एकदम असं रोमॅन्टिक वाटतं, असं फिल्म्स मध्ये होतं ना तसंच, एकदम असं स्वप्नासारखं। छान आहे हे सगळं, पण वेडाबाई जास्त हुरळून जाऊ नका, आता तयारीला लागा। आणि तुला माहितीये ना अभिराम कसा आहे, त्याच्या हाताखाली काम करणं सोपी गोष्ट नाहीये। त्याला कसं सगळं एकदम परफेक्ट लागतं, माहिती आहे ना। मग ती व्यवस्थित तयारी कर, ठीक आहे। आणि तुम्ही बनवणार काय आहात ते तरी सांगा। आजी ते सिक्रेट आहे, ते नंतरच कळेल। आणि आजी काही काळजी करू नका, मी सगळी तयारी एकदम परफेक्ट करणार आहे। हो हो करशील, कर कर कर। ऑल द बेस्ट। थँक्यू। बोलव मला झाल्यावर। खाऊ दे। एक मिनिट हा, मी माझ्या दोन्ही मुलींवर, माझ्या रेववर आणि लीलावर चांगलेच संस्कार केलेत। दिसतंय ते मला। तुमची लीला स्वार्थी आहे, धूर्त आहे, पण ही तसलीच आहे, कारण दोघींचंही ट्रेनिंग एकाच जागी झालंय। एक मिनिट, तुम्ही माझ्या आईबाबांविषयी असं नाही बोलू शकत। मग कसं बोलायचं? यशचं मास्टर्स झालंय, गोल्ड मेडलिस्ट आहे तो। तुमच्या मुलीचं काय? शेवटच्या वर्षाला किती मार्क मिळाले? ग्रॅज्युएट तरी झालीये का? माझा यश लाथ मारेल तिथे पाणी काढेल, आणि ही अजूनही बेकरीमध्ये मावा केक बनवतीये। माझ्या यशची आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही। दुर्गा मॅडम, आम्ही श्रीमंतांच्या घरी जन्माला नाही आलो, ही काय आमची चूक आहे का? मला नाही लाज वाटत माझ्या गरिबीची, माझ्या घराची, उलट अभिमानच वाटतो। याला अभिमान नाही आहे, त्यात सुख मानणं म्हणतात। हा जो तुमचा ऍटिट्यूड आहे ना, त्यामुळेच तुम्ही अजूनही याच बेकरीत आणि याच घरात खुश आहात। माझ्या यशची आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही। बरोबर आहे तुमचं मॅडम, माझी आणि यशची बरोबरी होऊच शकत नाही, माहितीये मला। पण म्हणूनच मी ठरवलंय की मी यशच्या योग्यतेची आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी त्याच्याशी लग्न करणार नाही। सिद्ध करणार म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? मी माझी बेकरी अपग्रेड करणार आहे। एखाद्या मोठ्या मॉलमध्ये आमच्या बेकरीचं एक आउटलेट सुरू करणार आहे। तुम्ही बघाल दुर्गा मॅडम, लवकरच आमची बेकरी एक ब्रँड असेल। तुझे फ्युचर प्लॅन्सही तुझ्या लायकी एवढेच छोटे। चला, काय बनवतो आपण? सगळी तयारी करून ठेवली मी, म्हणजे तिकडे तूप आहे, ड्रायफ्रुट्स काढले, दूध सुद्धा गरम करून ठेवले, आणि शेवया। आपण शेवयांची खीर बनवूया। नंतर तुला आवडणारी स्पेशल खीर। आईनी
सॉरी जरा काम आहे मला नाही बनवता येणार. पण एजे हच्ची तुम्ही बघितलं का काय झालंय जे ना माझं काही चुकलंय का ते असे का गेले. एक मिनिट थांब जरा मी आलेच. हं? सरू बघतेस ना हिचा चेहरा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. मी चला ना पण दुर्गा बहिणींना सांगूयाच. का माझ्यावर असं घडतं अंतरा. मला लीलाला हर्ट नाही करायचंय पण ती खीर मी फक्त तर अंतरासाठीच बनवू शकतो हो ना. अभिराम बाळा मला तुझ्या मनातलं द्वंद्व कळतंय. आई आहे मी तुझी. आपल्या मनातली एवढी हळवी जागा दुसऱ्या कोणाला देणं इतकं सोपं नाहीये कळतंय मला. पण लीलाही तशी अपेक्षा करत नाहीये हे तिनं स्वतः तुला आधी सांगितलंय ना. सांगितलंय ना अभिराम. या गोष्टींवर ना एक गोष्ट लक्षात येते तुझ्या. ती तुझ्या प्रत्येक भावनांचा प्रत्येक गोष्टीचा आदर करते. मग तू आता हे सगळं बाजूला ठेवून तिच्या आनंदासाठी तिच्या या गोष्टीचा आदर करावा असं मला वाटतं. तिलाही आनंद मिळेल. बघ विचार कर. ये बस झाला हं? नाही मगासपासून खूप ऐकून घेतलं तुमचं. आणि आमच्याच घरात उभं राहून आमची लायकी काढणारे तुम्ही कोण आहात. हे बघा माझ्या रेऊचं आणि तुमच्या यशचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न होणारच. तुम्ही थांबा हो. नाही मी बघते ना हे लग्न कसं होत नाही ते. आता तर मी हे लग्न लावून देणार. वाट बघा. मी जोपर्यंत त्या घरात आहे मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. यशच्या आयुष्यातले सगळे निर्णय कायम फक्त मी घेते. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सरोजिनीताई आणि एजे या दोघांनाही हे लग्न मान्य आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न होणारच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.